नेते अविनाश अभ्यंकर सध्या बोलतात, आपण थेट जाऊया. या निमित्तानं मराठी आणि उत्तर भारतीय पुन्हा एकदा वाद जो आहे तो निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय का, काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये काय आहे, काही ठराविक लोक ठराविक वेळीच या गोष्टी सांगत असतात आणि जे इथे कायम अनेक वर्ष राहतात ते आनंदाने राहत आहेत अनेक वर्ष. परंतु हे जे कोणी मंत्री असतात ज्यांना महाराष्ट्र माहीत नसतो, ज्यांना संतांनी घडवलेला महाराष्ट्र माहीत नाहीये, 106 हुतात्म्यांचं बलिदान ज्यांना माहीत नाहीये, छत्रपती शिवराय असतील, त्यांचे मावळे असतील, त्यांनी कशा प्रकारे ह्या महाराष्ट्रामध्ये काम केलं होतं, सन्माननीय हिंदवी सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांचे शिवसैनिक असतील, त्यांनी कशा प्रकारे मेहनत केली होती, हे सगळं इतरांना माहीत नसतं, लक्षात ठेवा. त्यामुळे उगाच काहीतरी गोष्टी आणायच्या, थातूरमातूर बोलायचं आणि त्यावर वाद होतो काय बघायचं. माझी त्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही तुमचं राज्य मोठी करा, तुमच्या लोकांना तुमच्या राज्यात बोलवा आणि त्यांचं आयुष्य सुजलाम सुफलाम करा, म्हणजे ते आनंदाने नांदतील. पण या निमित्तानं असं देखील चर्चा सध्या रंगली जाते की एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं गेलंय, दुसरीकडे मराठी भवन संदर्भातलं भूमिपूजन केलं गेलंय. मग आता विहार भवनसाठी एवढी आग्रही भूमिका का? माहिती नाही, आता बघू ना. आता कारण सरकार लाचार आहे. ह्याच्यावरती तुम्ही सरकारला प्रश्न विचारा ना की जे अनेक वर्ष पेंडिंग आहे. मला वाटतं अनेक गोष्टी राहिल्या आहेत. मला वाटतं पाण्यामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा करायचा राहिलेला आहे. आपल्या मराठी शेतकऱ्याला सगळा न्याय दिलाय का हो? शेतकरी आज आत्महत्या करतो आहे, बेकारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे. ह्याच्यावर महाराष्ट्र शासनाने विचार केला पाहिजे. बरोबर आहे, हेच मी सांगतो. डोंबिवलीचा एक प्रकार आहे. काल डोंबिवलीमध्ये एक मराठी मुलगी होती की जिने युनिव्हर्सिटीच्या बाहेर गाडी लावलेली होती, फूड व्हॅन लावलेलं होतं, परंतु ते फूड व्हॅन हटवून टाकण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी मनसेकडे दाद मागण्यात आलेली आहे. त्यांनी राजसाहेबांना सांगितले की तुमचा फोटो असलेला एक गाडी आहे ती मला द्या, म्हणजे त्या ठिकाणी कोणी हलवणार नाही. तर काय मराठी मुलांवरती होणारे अत्याचार, त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो 100% की परत तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे. मला वाटतं तिकडे आमचे अविनाश जाधव आहेत, ते ऑलरेडी तिथे गेलेले होते आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्यांनी या विषयावर चर्चा केलेली आहे. तिने अजिबात काळजी करू नये किंवा महाराष्ट्रातील कोणी इतर तायांनी कुठलीही काळजी करू नये. ज्यांना पोटापाण्याचा व्यवसाय उत्तमरित्या चांगल्या प्रकारे करायचा आहे तो त्यांनी केला पाहिजे. त्यापेक्षा इतर ठिकाणी ज्या इलिगल गोष्टी आहेत त्यामध्ये जर त्या तिकडच्या लोकांनी लक्ष घातलं तर ते जास्ती बरं होईल. महापौर निवड प्रक्रिया आहे ती पुढे ढकलली गेलेली आहे. भाजप असेल, शिंदेगड असेल यांच्याकडून गट स्थापना झाली नाहीये, मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर आहे, त्यामुळे ही सगळी प्रक्रिया आहे ती पुढे ढकलण्यात आली अशी चर्चा. आता ते 40-50 लाख कोटीचे करार आहेत ना, 40-50 लाख कोटीचे करार आहेत ते सगळे समजून घ्यायला लोकांना सांगायला थोडा वेळ लागत असेल, म्हणून ते करतील. तो त्या दोघांचा विषय, तर आम्ही भाष्य करणं योग्य ठरणार नाही. मुंबई महापालिकेमध्ये स्थायी समितीमध्ये समसमान म्हणजे विरोधकही 13 असणार आहेत आणि सत्ताधारी सुद्धा 13 सदस्य असणार आहेत. त्यामुळे अडचण सत्ताधाऱ्यांची होईल, ज्या प्रकारे विरोधकांची ताकद दिसेल. हे बघा, शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना चुकीच्या विषयावरती प्रश्न विचारण्याकरता असतो. बाकी सत्तेत येण्याकरता त्यांनी काय केलंय, कसं केलंय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न त्यांना विचारले तरी चालते. पण विरोधक म्हणून तुमची पण समसमान ताकद असणार आहे. मग ती ताकद तुम्हाला दिसेल ना सभागृहात, नक्कीच दिसेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.